शनिवार जाऊ, मग तिकडे तुम्हाला दाखव. हो हो, त्याला काहीतरी डायलॉग मारला नाही. आता आम्ही जाऊ, कॉन्टेंट भेटला काहीतरी चांगला. सल्यूट त्याला. आता इथे शनिवार. सो हॅलो नमस्ते गाईज. आज आहे आमच्या पुण्यात दुसरा दिवस. काय बोलतो आजची कसं वाटतं? थंडी वाजते. सो इथे खूप थंडी आहे. तर आता आम्ही जाणार आहे दगडूशेठ गणपती, अजून कुठे शनिवार वाडा, अजून असं खूप काय आहे ते बघू, तुम्हाला दाखवू कसं काय आहे ते. आता इथून आम्ही बस पकडू. पुण्याला चप्पलीवर फिरतोय. हे माझं आउटफिट आणि हा अचितचा आउटफिट. चप्पलीवर फिरवतोय मला. सो आता आम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय भेटत आहे. गावासोबत भेटू कुठे. सो आता जरा चहा प्यायला आले तर तुम्हाला चहा पिऊन नंतर भेटू. आम्ही बस पकडू, भेटू पुढे. हो, सीन असा झाला आहे की मी पॉकेट घरी ठेवलं आहे. तर आता आम्ही पॉकेट घ्यायला घरी जाऊ, मग तिकडून आम्ही परत बस पकडायला जाऊ. बस पकडायला गेलो, तिकडे बघतो पॉकेटच नाही माझी. तर आता आम्ही जाऊ परत पॉकेट घेऊन आणि मग आलो. हे कसं वाटतंय? चांगलं वाटतं ना? एक नंबर. काय तुला याच्यावर म्हणणं आहे? पॉकेट आता आणून एवढं लांब जायला लागते तुझ्यामुळे परत. तो आता आम्ही भेटू तेव्हा बस आल्यावर. नाश्ता गेला. दगडूशेठ गणपतीच्या इकडे पोहोचलोय बघा. आता काहीतरी आरक्षित बघतोय बाहेर काहीतरी घ्यायचं, नंतर त्याच्या आतमध्ये आम्ही जाऊ. बघा इकडे मस्त मस्त आहे सर्व. आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. गर्दी आहे खूप, बघू भेटू. सो आम्ही एक हे घेतलं आहे, इकडे 100 रुपयाला हे आहे. आणि आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो कसं आहे काय. फुल गर्दी आहे, फुल गर्दी. तर बघू कसं काय होतं दर्शन. भेटू पुढे गावासोबत. हो, आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही डायरेक्ट इथून डायरेक्ट आम्ही कुठे जायचं आपल्याला. आम्ही आता इथून डायरेक्ट शनिवार जाऊ, मग तिकडे तुम्हाला दाखवू. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मेरे घर का चूल्हा. हो हो, त्याला काहीतरी डायलॉग मारला नाही. आता आम्ही जाऊ, कॉन्टेंट भेटला काहीतरी चांगला. सल्यूट त्याला. आता इथून शनिवार वाडा आणि परत तुम्हाला दर्शन दाखवतो.
सो आम्हाला खायला जरा म्हणजे भूक लागली तर खायला इकडे आलो. दहीपुरी आणि हा खातो शेवपुरी. तर बघा हे स्टॉल आहे इकडे आता म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवू कुठून जर चांगला फेमस जागा म्हणजे काय बोलतो त्याला मिसळ वगैरे असं काहीतरी चांगलं अजून खाऊ. पण आता जरा शनिवार वाढायच्या आधी मला बोलू खाऊ काहीतरी मग तिकडे जाऊ. मला खाऊन नंतर डायरेक्ट आम्ही शनिवार जाऊ. सो आता आम्ही शनिवार वाड्यावर पोचलो आहे. बघा इथून आतमध्ये आहे. इथून आतमध्ये जाऊ आम्ही. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं काय आहे ते. आम्हाला पण नाही माहिती. आम्ही बघू आता पहिल्यांदा चालू आहे. काय बोलतो आजचे बघूया ना आता. तो बघू आम्ही आणि तुम्हाला पण दाखवू. भेटू पुढे. इथं लय महाग. सो इतकं मला माहिती नाही पण इकडे असं वाटतंय की इथे असं बसायचे राजवाडे असे म्हणजे असेल. बघा इकडे काय तर आहे. कॅबिनेटरी ऑफ पेशवा. हो म्हणजे मी बोललो त्या हिशोबाने इकडे म्हणजे असे होते राहत होते. असं म्हणजे मोठं असं म्हणजे काय बोलू शकतात त्याला म्हणजे काय त्याला बोलतात रे. बालाजी विश्वनाथ. म्हणजे असं काहीतरी असेल ते तसं होतं इकडे. असे म्हणजे आधीच्या जमान्यात तिकडे राहायचे असे सर्व होऊ शकतात. असं आहे इकडे. चला गडपुरी. चला पुढे तुम्हाला दाखवतो. हां ते मगाशी आठवत नव्हतं ते महल म्हणजे महल असं कोणता राजवाडा असं सर्व काय काय होतं इथे. पण ते सध्या तुटलेलं आहे वाटतं. तर असं आहे सर्व. इकडे ही पाण्याची टाकी आहे. अजून खूप काय आहे बघण्यासारखं. अजून बघू पुढे बघू आणि तुम्हाला दाखवू कसं काय ते. मग आपण एवढं दिसतंय ते तुम्हाला दाखवतोय. सो हे बघा काहीतरी जाते. आता 2 आहेत वाटतं. 2 आहेत. हा एक दरवाजा होता तेव्हाच्या गालीचा. आता बंद आहे वाटतं ठेवलेले. आणि हे काहीतरी आहे असं म्हणजे जेल टाईप वाटतं आहे. बघा हे वाले असं. तर आम्ही तुम्हाला वरती जाऊन पण दाखवू. मला वरती भेटू आता. हे बघा हे असं आधीच्या काळातले दरवाजे बघा किती मोठे दरवाजे आहेत. इकडे असं फुल एकदम आधीच्या काळातले दरवाजे. तिकडून हा एक दरवाजा आहे. अजून तो तिकडे एक दरवाजा आहे आणि तो मेन दरवाजा आहे. बघा कसे असायचे बघा वरती बघा कसे. सो आधीच्या काळातले कसे बांधायचे करायचे सगळं. अजून बघा आतमध्ये आहे तिकडे दरवाजा. त्या दरवाजाकडे जाऊन दाखवतो. सो इकडे म्हणजे 1000 लोक असायचे ना त्यांच्यासाठी पाणी लागण्यासाठी हे बघा हे असं तलाव असायचं त्यांच्यासाठी. हे वाचा तुम्ही पाहिजे तर तुम्हाला वाचायचं असेल तर. आणि ह्या माहितीनुसार मी सांगतोय की इथे म्हणजे 1000 लोकांसाठी पाणी एवढं म्हणजे ह्या तलावात पाणी साठवायचे. आता हे तलाव पूर्ण सुकलेलं आहे. अजून पुढे काय काय आहे ते बघा. इकडे असे वाटतं आधीच्या काळातले रूम वगैरे असे असतील. पुढे माहिती आहे मला पुढच्या माहिती दाखवतो. असं काय काय आहे. आणि हा बघा हा 3रा दरवाजा आहे. नारायण दरवाजा आहे इकडे. बघा त्याची माहिती सर्व. इथून असं वरती जायला ते पण आम्ही जाऊ जरा हे बघू काय काय आहे ते.
बघा तिकडे पण आहे गुफा आहे आतमध्ये वाटतं. सो आधीचं वाटतं हे पण एक महल सारखं होतं ह्या साईडला पूर्ण बघू शकता. इकडे पण असं वाटतं असं सर्व आहे. असं वाटतं इथं सर्व आहे. इथून असं आतमध्ये जायचं आहे. मग आतमध्ये तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. यालाच काय सो हे बघा इकडे वाटतं काहीतरी असेल अजून माहिती वगैरे. इकडे माहिती वगैरे काय नाही दिली. इतके जण राहू शकतात इकडे असं आहे. इकडे म्हणजे काय तर असेल जेवण वगैरे बनवायचं. पण एवढ्या जागी जेवण बनवायचं नसेल वाटतं. असेल आंघोळी काय ते करायचं. मग पुढे वाटी याची माहिती वगैरे काय इकडे दिली नाही. हे तुम्हाला माहिती दाखवली अशी काय आहे ते मला पुढे बघू. सो हे बघा इकडे असं आहे. हे तुम्हाला गॅप गॅप दिसतात ना हे काय असायचे. जर इथून कोण आला ना म्हणजे दुश्मन तर त्याला इथून असं गरम तेल वगैरे असं टाकण्यासाठी. आणि इथून पण तेच आहे. इथून पण असं पूर्ण आहे सर्व. इथे तोफा नाही मंदा नाही. इकडे ना तेल बिल असायचं गरम ते ह्याच्यातून असं टाकायचे दुश्मन कोण खाली असेल तर. हे असं आहे इकडे. तुम्हाला अजून वरून दाखवतो. हे बघा असं सर्व आहे. हे जरा ह्याची रचना जरा वेगळी वाटते. मग वरती पण आहे तुम्हाला दाखवतो एक एक. हे बघा याची रचना इथं सेमच आहे. पण असं गेलो ह्या साईडला पण आहे. हो हे बघा वाटतं इथे काहीतरी असेल वाटतं. ह्याची पण माहिती वगैरे काय दिली नाही. बघा इथून असं जाऊन इथून असा व्ह्यू दिसतो. पण हे जरा खतरनाक आहे जरा बघू शकता. पाण्याची टाकी आहे वाटतं होती. सो इथे पाण्याची टाकी आहे वाटतं. बघू शकतो तुम्ही पाण्याची टाकी. चला भेटू पुढे. हे जरा मस्त वाटते. बघूया आता पुढे. हो मस्त अजून वरती जाऊ. इकडे असं आहे सर्व. चला पुढे भेटू आम्ही. तो आता आम्ही लाल महलच्या इकडे पोचलो आहे. बघा
ताजमहल मग तिथे चप्पल काढायचं आहे, तिथे चप्पल काढून आपल्याला गायच्याने चांगल्याने शिकवले. हा तर हे बघा महाराजांचं पण इकडे एक तुम्हाला दाखवतो तो सीन, फोटो टाकतो तिकडे. तिकडे हा सीन झालेला, तो तुम्हाला नंतर दाखवतो तो सीन कोणता आहे तो. बाहेरचं असं आहे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. चला आतमध्ये जाऊ. तो आम्ही पुण्याचा एक स्पेशल स्पॉट आहे बघा इकडे, कैलास डेअरीच्या इकडे. तो इकडे म्हणजे कुल्फी भेटते, त्याच्यात असं मावा रबडी वगैरे असं काहीतरी टाकून भेटते. तुम्हाला दाखवतो आली तो कसं लागतं. बघा हे आलं आहे, आता आम्ही ट्राय करू आणि तुम्हाला सांगू कसं आहे. तो सर्व बघून झालो, आता आम्ही घरी जातो. तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काय बोलतो ऐकून कसं वाटलं? असं वाटलं आता उद्या भेटू आपण डायरेक्ट उद्या. ब्लॉग चांगला आहे ना, भेटू.